गौरव की बात है कि प्रधानमंत्री मोदी जी के नेतृत्व में भारत का पुरातन, भारत का अपना देन योग आज विश्व के स्वास्थ्य की चिंता करता है। योग दिवस पर हम आज पूरे विश्व को संदेश दे रहे हैं कि भारत के पास जो ताकत है, भारत के पास जो अपनी खुद की संस्कृति है, भारत एक प्रकार से पूरे विश्व को नई ऊंचाइयों तक लेके जाने का एक इंजन ऑफ ग्रोथ बना है। आज उत्तर मुंबई जिल्ह्याच्या वतीने सन्माननीय केंद्रीय मंत्री पियुष गोयल जी यांच्या नेतृत्वाखाली आणि यांच्या परिश्रमाने आज कॅनेरी क्रूज नॅशनल पार्क बोरिवली या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये योगा दिन साजरा करण्यात आला। त्या कार्यक्रमाला सन्माननीय प्रवीण दरेकरजी, गोपाळ शेट्टीजी, संजय उपाध्यायजी आणि अनेक असे तरुण युवती युवक मोठ्या प्रमाणामध्ये योग देण्यासाठी उपस्थित होते। आणि आपल्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी संदेश दिलेला संपूर्ण विश्वाला की आपण योग केला पाहिजे, व्यायाम केला पाहिजे आणि आरोग्य हेच उत्तम आहे। जर तुम्ही आरोग्यदायी असाल, बलशाली असाल, ताकदशील असाल तर आपण दुश्मनाचा सामना करू शकतो। जसं आपण पाकिस्तान सोबत युद्ध केलेलं आहे, जर आपण व्यायाम रोज केला तर आपण दुश्मनाशी लढण्यासाठी सदैव तत्पर राहू शकतो, असं त्यांनी या सर्व विश्वाला संदेश दिलेला आहे। आणि मला तर वाटते की विश्वातले एकमेव प्रधानमंत्री आहेत नरेंद्र मोदीजी, की त्यांनी संपूर्ण विश्वाला आणि भारत देशाला योग शिकण्याचा जो संदेश दिलेला आहे त्याबद्दल मी त्यांचा हार्दिक आभार व्यक्त करतो। आणि पुरा विश्वामध्ये तथागत भगवान गौतम बुद्धांनी हा योग दिलेला आहे, शांती दिलेली आहे, समानता दिलेली आहे आणि युद्ध नसेल तर जगाला बुद्ध पाहिजे। आणि हा संदेश घेऊन सन्माननीय पियुष गोयल साहेबांनी आज बुद्धाच्या चरणी योगा दिन साजरा केल्याबद्दल मी त्यांचा सुद्धा आभार व्यक्त करतो।